नाताळची खरी मजा आपल्याला वसई विरारमध्येच बघायला मिळते। येथील घरावरील सुंदर रोषणाई आणि त्याचप्रमाणे गावागावात हे सजणारे नाताळ गोटे। मी आता सध्या सांडोरच्या वखारे या गावात आहे आणि पण बघितलं तर इथे सुंदर असा नाताळ गोठा या येथील तरुणाने बनवलेला आहे। आपण जर बघितलं हे इस्रायल शहर संपूर्णपणे इथे बसवलेलं आहे। आपण जर बघितलं तर रात्र दिवस आणि सायंकाळ असे 3 प्रहरी या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। या इस्रायल देशामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 3 ज्या शहर आहेत हे ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। एक तर नाझरेत जेथे जोसेफ आणि मरिया यांची भेट झाली, त्यानंतर बेथलेम जिथे प्रभू येशूचा जन्म झाला आणि त्याचबरोबर इजिप्त जिथे जोसेफ आणि मारिया यांचं पलायन झालं। हे 3 जे गावं आहेत ह्या या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। सुंदर असं शहर। येथील तरुणांना हे नाताळ गोठा बनवण्यासाठी सुमारे 2.5 महिने लागले। 1 नोव्हेंबरपासून सुरुवात केली ते 24 डिसेंबरला हे काम जे आहे संपलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही तरुण आहेत, तर काय सांगाल हे कसं सुचलं, काय बनवण्यात आलेलं आहे आणि किती महिने लागले? माझं नाव म्हणजे रिजॉय फरेरा आणि आपण ज्या गावात आहात त्याचं नाव वखारेवाडी सांडोर। नाताळ गोठा सांगायला गेलं तर संपूर्ण जगात एकदम उत्साहात आणि आनंदात साजरी करणारा सण मानला जातो। कारण त्याचं कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा झालेला 2000 वर्षापूर्वी बेथलेम गावी झालेला जन्म। तो जन्म साजरी करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात। काही कॅरल सिंगिंग करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही। आमचा गोठा दाखवून त्यावेळेची प्रकृती कशी असेल, परिस्थिती कशी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। ती परिस्थिती दाखवताना वेगवेगळ्या कला कशा गावकऱ्यांच्या बाहेर येतील हा आमचा प्रयत्न असतो। आमच्या वखारेवाडी गाव परिवार साधारण हा 28वा वर्षाचा गोठा आपण करत आहोत आणि नियमितप्रमाणे पिढ्यानपिढ्या आपल्याला मागच्या पिढीपासून आमच्या पिढीपर्यंत आणि आमच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत द्यायचं आमचं मुख्य उद्दिष्ट असते। आणि हा गोठा साजरी करत असताना सगळ्या गावकऱ्यांना घेऊन, सगळ्या वसईकरांना घेऊन हा नाताळचा आनंद द्विगुणित करण्याचं आमचं एक मुख्य उद्दिष्ट असते आणि तो आम्हाला भाग्य लाभले या वखारे गाव परिवाराला। त्याचा आम्हाला संपूर्ण गाव परिवाराला खूप खूप आनंद वाटतो। सुंदर आणि आकर्षक असे देखावे वसई विरार शहरामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत, तर त्यामुळे नाताळ गोठे जर बघायचे असेल तर वसई विरारला अवश्य भेट द्या। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।